स्वतः गव्हर्नमेंट सर्व्हिस वाले आगमन वाटते का तुम्हाला? बाकी मेले का लोक खेळत होते ना? आतापर्यंत तो तुमच्या सपोर्ट मध्ये होता. पोलीस वाले चांगले काम करते म्हणून. काय नाही मेजर, आम्ही बॅट घेत होतो सगळे पोरं तिथे ठेवले. थांबा मग खेळत होते. मी रोहितकडून गाडी आलो, थांबवल्यानंतर पोरं पळून गेले. त्याने बॅट मारली. माझ्या माईसाठी खोटं बोलणं नाही मारलो. त्याने बॅट मी सांगतो आम्हाला काय आमच्या बापाच्या घरचं मुग मारलं काम तो माझा समजलं का? कालच्या घटनेबद्दल म्हणजे क्रिकेटचं खेळण्याबद्दल तक्रार आली होती आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये. आमच्याकडं आम्ही 3 कर्मचारी पाठवले होते. कर्मचारी तिथे गेल्यानंतर काही जे खेळणारे लोक होते ते पडून गेले. परंतु यातील जो आरोपी आहे चव्हाण नावाचा तो तिथंच उभा राहिला आणि आमचे लोक तो बॅट आणि स्टंप घ्यायला गेले तर हा तिथं आडवा आला आणि शिवीगाळ करायला लागला. शिवीगाळ करता त्यांनी तिथे बॅट घेतली आणि आमच्या कर्मचाऱ्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याची आई, 2 बहिणी आणि जवाई सुद्धा तिथे आले. त्यांनी सुद्धा आमच्या कर्मचाऱ्याला बॅट स्टंपने मारहाण केली. या प्रकरणामध्ये खुनाचा प्रयत्न 307 राईट दंग्याच्या कलमा लावण्यात आलेल्या आहे. तसेच आता जे लॉकडाऊनचं कायदा जे आहे त्या संदर्भात सुद्धा कलमा ॲड करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये 5 आरोपीला अटक केलेलं आहे. आज त्यांचा पिछाड घेणार आहोत आणि बाकी जे क्रिकेट खेळणारे मुलं होते त्यांच्यावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण आरोपी किती आहे सर? आता सध्या 5 आरोपी आहेत. जेंट्स किती महिने? जेंट्स आहेत 2 आणि लेडीज आहेत 3.